राज्य शासनाने 1 जुलै 2017 पासून महाराष्ट्र राज्य पॅरावैद्यक परिषद व महाराष्ट्र राज्य पॅरामेडिकल काउन्सिल कार्यान्वित करून सर्व लॅबोरेटरी धारकांची पॅरामेडिकल काउन्सिलिंगमध्ये नोंदणी अनिवार्य केली आहे। तरी देखील नियम लागू होऊन 7 ते 8 वर्ष उलटून गेली असतानाही कराड तालुक्यात तब्बल 50 बेकायदेशीर व बोगस लॅबोरेटरी सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे। लाफा संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धर्मेंद्र मगरे यांनी याबाबत अनेकदा सातारा जिल्हा वैद्यकीय अधिकारी, कराड तालुका आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे लेखी व मौखिक पाठपुरावा केला, मात्र आमच्याकडे कारवाईचा अधिकार नाही, त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे त्यांना देण्यात आलेत। वारंवार त्यांना टाळण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केलाय। नमस्कार, मी धर्मेंद्र उत्तमराव मगरे, अध्यक्ष लॅबोरेटरी असोसिएशन महाराष्ट्र राज्य। आज आपण विषय घेतलेला आहे कराड तालुक्यामध्ये जवळपास 80 लॅबोरेटरी ह्या बोगस आहेत। त्याचं कारण असं की जुलै 2017 पासून महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषद म्हणजे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल महाराष्ट्र शासनाने तयार केलेली असून त्याच्या अंतर्गत या लॅबोरेटरी धारकांची नोंदणी होणं अनिवार्य आहे। तरी सुद्धा अद्याप जवळपास 7-8 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा अनधिकृतरित्या जवळपास 80 लॅबोरेटरी या बेकायदेशीरपणे चालू आहेत आणि त्या संदर्भामध्ये आपण वेळोवेळी आरोग्य विभागाचे काही अधिकारी आहेत, वैद्यकीय अधीक्षक आहेत किंवा तालुका वैद्यकीय अधिकारी आहेत यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला या संदर्भात तक्रारी देऊन, तरी सुद्धा अद्याप त्यांच्याकडून कसल्याही प्रकारचे त्यांच्यावरती म्हणजे कारवाई करण्यात आलेली नाही आणि उडवाउडवीची उत्तरे दिली जातात प्रत्येक वेळी। आमच्या अखत्यारीत येत नाही तो विषय किंवा आम्ही कारवाई करू शकत नाही आणि अशामुळे जर काय लॅबोरेटरी म्हणजे रुग्णांच्या जीवाशी काही जर चुकीच्या रिपोर्टमुळे जर काय प्रॉब्लेम्स आले किंवा काय गेल्या कित्येक वर्षांपासून कराड तालुक्यातील बेकायदेशीर लॅबोरेटरीच्या माध्यमातून जो रुग्णांच्या जीवाशी खेळ चालू आहे तो आरोग्य अधिकारी कधी थांबवणार? कराड तालुक्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी या संदर्भात जर गांभीर्याने विचार नाही केला तर या ज्या काही बेकायदेशीर लॅबोरेटरीज आहेत 80 लॅबोरेटरीवरती जर त्वरित कारवाई नाही झाली तर मी आमच्या लाफा संघटनेच्या वतीनं संबंधित लॅबोरेटरी आणि कराड तालुक्यातील आरोग्य विभाग यांना कोर्टात खेचण्याची व्यवस्था करणार आहे।